उत्तम वक्ते, मोठ्या मनाचा आणि दूरदृष्टीचा नेता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांच्या कल्याणाची कामं होतील हीच अपेक्षा. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे बाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी ही अशी शब्दसुमनं उधळत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवरून शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छा देताना 2014 ते 2019 या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, 2019 ते 2022 हा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ आणि 2022 ते 2024 या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांची भली मोठी यादीच टाकली आहे. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. सत्यजित तांबेंना संधी द्या, अन्यथा आमचा त्यांच्यावर डोळा आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांसमोरच यापूर्वीच तांबेंना जाहीर ऑफर दिली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या सत्यजित तांबेंनी मैदानात अपक्ष उतरत बाजी मारली. तेव्हाही तांबेंच्या याच फडणवीस कनेक्शनमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या. आजही तांबेंनी फक्त शुभेच्छा दिल्या नाहीत तर फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा सत्यजित तांबेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.